सूत्रधार मध्ये ऐकूया गोवर्धन पूजेची कथा. एकदा कृष्ण आणि बलराम जंगलात काही वेळ मजेत घालवून पुन्हा ब्रुजकडे परतले. ब्रुजला पोहोचताच त्यांनी पाहिलं की इंद्रोत्सवाबद्दल सर्वच गोप खूप आनंदी आणि उत्साही आहेत. हे पाहून कृष्णाला कुतूहल वाटलं आणि त्याने विचारलं, हा सण का साजरा करतात? श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून एक म्हातारा गोप म्हणाला, इंद्रदेव हा ढगांचा स्वामी आहे. तोच सर्व जगाचा रक्षणकर्ता आहे. त्याच्या कृपेनेच पाऊस येतो. पावसामुळं आमची सगळी पिकं हिरवीगार राहतात. आपल्या गुराख्यांना गुरं चारण्यासाठी पुरेसं गवत मिळतं आणि इंद्रदेवाच्या कृपेने कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. इंद्राच्या आज्ञेने ढग जमा होतात आणि बरसतात. कृष्णा, पाऊस या पृथ्वी तलावर जीवन आणतो आणि देवराज इंद्र खुश राहिला की पाऊस पडतो. त्यामुळे इंद्रदेवाची वर्षा ऋतूत पूजा केली जाते. सगळेच राजे मोठ्या आनंदाने इंद्रदेवाची पूजा करतात, म्हणून आम्हीही सर्वजण तेच करत आहोत. श्रीकृष्णानं गोपांचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकलं आणि मग त्याने म्हटलं, आर्य, आपण सर्वजण जंगलात राहणारे गोपाळ आहोत. आपली उपजीविका गोधनावर अवलंबून आहे. म्हणूनच गायी, जंगलं आणि पर्वत हे आपले देव असले पाहिजेत. शेतकऱ्याची उपजीविका शेती आहे. त्याचप्रमाणे आपल्या उपजीविकेचं साधन गायींचं संगोपन करणं हे आहे. जंगलं आपल्याला सर्व काही प्रदान करतात आणि पर्वत आपलं संरक्षण करतात. आपण या सर्वांवर अवलंबून आहोत, म्हणून मला असं वाटतं की आपण गिरियाचना करायला हवी. आपण झाडांजवळ किंवा डोंगराजवळ सर्व गायी एकत्र आणल्या पाहिजेत. त्यांची पूजा केली पाहिजे आणि एखाद्या शुभ मंदिरात सर्व दूध गोळा केलं पाहिजे. गायींना मोरपंखाच्या मुकुटानं सुशोभित केलं पाहिजे आणि नंतर फुलांनी त्यांची पूजा केली पाहिजे. देवांना इंद्राची पूजा करू द्यावी आणि आपण मात्र गिरिराज गोवर्धनाची पूजा करू. दामोदराचं हे समंजस बोलणं ऐकून सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. सर्व गोपांनी इंद्रोत्सव स्थगित करून गोवर्धन पूजा सुरू करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण होतं. या सणाची सर्वांनाच उत्सुकता होती. भरपूर प्रमाणात दूध गोळा झालं. मोठ्या प्रमाणात पिकलेली फळं गोळा केली गेली. रुचकर पदार्थ रांगेत मांडले गेले आणि अशा प्रकारे गिरियाचनेचा उत्सव सुरू झाला. पुष्कळ नैवेद्य अर्पण केला गेला. यज्ञाच्या शेवटी ब्राह्मणांना दान देऊन त्यांना संतुष्ट केलं गेलं. श्रीकृष्णांनी स्वतः पर्वत देवतेचं रूप धारण करून सर्व अर्पण केलेल्या प्रसादाचा स्वीकार केला आणि मग डोंगराच्या माथ्यावर उभा राहून तो म्हणाला, मी पूर्णपणे तृप्त झालो आहे. आणि मग तो जोरजोरात हसू लागला. सर्व गोपांनी कृष्णाला पर्वतरूपी देवता म्हणून वंदन केलं आणि म्हणाले, प्रभू, आम्ही सगळे तुमचे सेवक आहोत. कृपया आम्हाला काय करायचे आहे तसा आदेश द्या. श्रीकृष्णानं पर्वतरूपी देवता म्हणून उत्तर दिलं, जर तुमच्यात दयाभाव असेल तर सर्व गायींच्या रूपात माझी पूजा करा आणि मी तुम्हाला सर्व प्रकारे सक्षम होण्यासाठी आशीर्वाद देतो. आता सर्वजणांनी आपल्या पशुधनासह माझ्या भोवती प्रदक्षिणा घालावी, ज्यामुळे मला प्रसन्नता लाभेल. श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून सर्व गोप आपल्या गुरांसह परिक्रमेसाठी डोंगराभोवती उभे राहिले. मग आनंदाने ते डोंगराभोवती फिरू लागले. काही गुराखी आपल्या जनावरांना मार्ग दाखवत होते. काही हातात काठ्या घेऊन नाचत होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. अशा रीतीने परिक्रमा संपली आणि सर्व गोप आपल्या जनावरांसह ब्रिजकडे परतले. देवराज इंद्राला जेव्हा हे कळलं की त्याचा इंद्रोत्सव बंद केला गेला आहे, तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने ढगांच्या एका गणाला बोलावलं, ज्याचं नाव होतं संवर्तक,
आणि त्याला सांगितलं, वृंदावनातील लोकांनी श्रीकृष्णामुळे माझा उत्सव साजरा केला नाही. आता माझा असा आदेश आहे की तू त्यांच्या उपजीविकेचं साधन असलेल्या गायींना जोरदार वादळी पावसाच्या तडाख्याने बेजार कर. आणि इतकंच नाही तर मीही तुझ्यासोबत येऊन माझ्या वज्राचा आणि विजेचा वापर करून यापूर्वी कुणीही कधीही न पाहिलं असेल असं वादळ निर्माण करेन. क्रोधापायी देवराज इंद्रानं उग्र रूप धारण केलं. ब्रिजभोवती काळे ढग दाटून आले होते. आकाशात विजा चमकत होत्या, ज्यामुळे वातावरण अधिकच भयावह बनलं होतं. बघता बघता जोरदार पाऊस पडू लागला. झाडे उन्मळून पडली आणि नद्या पावसाच्या पाण्याने वेगाने वाहू लागल्या. जणू काही विनाशाची वेळ आता जवळ आली आहे असंच वाटू लागलं. सगळे गोप खूप घाबरले होते. गायींनी जोरात हंबरडा फोडला. थंडीमुळे त्यांचं शरीर ताठरलं. कित्येक दिवसात त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्या खूप अशक्त झाल्या होत्या. अनेक गायींचा मृत्यू झाला होता. सततच्या मुसळधार पावसामुळे या सर्वांचीच अवस्था वाईट झाली होती. काहींना तर नीट उभंही राहता येत नव्हतं. काही जण बछड्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण ते सपशेल अपयशी ठरले. एकूणच गायींची अवस्था दयनीय झाली होती. भीती, थंडी, अशक्तपणाने त्या थरथरत होत्या. आता श्रीकृष्णाशिवाय इतर कोणीही त्यांना मदत करू शकत नव्हतं. गायी आणि गोपांचा असा भयंकर विनाश पाहून श्रीकृष्णाचं मन इंद्राबद्दल क्रोधाने भरून आलं. थोडा वेळ विचार करून श्रीकृष्ण स्वतःशीच पुटपुटला, गायी आणि गोपांना वादळी पावसापासून कसं वाचवायचं हे मी ठरवलंय. मी गोवर्धन पर्वताला त्याच्या सर्व जंगलांसह जमिनीतून उखडून टाकीन आणि ज्याला आश्रयाची गरज आहे त्याला गोवर्धन पर्वताखाली आश्रय देईन. असं म्हणत श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत जमिनीपासून उपटून आपल्या एका हातात धरला. सर्व गोपांनी, गायींनी आणि इतर ब्रिजवासींनी डोंगराखाली आश्रय घेतला. अखेर इंद्रदेवाच्या क्रोधापासून सर्वांचं रक्षण झालं. श्रीकृष्णानं तयार केलेल्या सुरक्षित निवाऱ्यात आता वज्रही प्रवेश करू शकत नव्हता. अशा 7 रात्री देवराज इंद्राच्या क्रोधाच्या वर्षावात गेल्या. परंतु गोवर्धन पर्वताखाली सर्व ब्रिजवासी सुखरूप होते. शेवटी इंद्राने हार मानली आणि ढगांना थांबवलं. पाऊस थांबल्यानंतर आकाशात पुन्हा सूर्य चमकला. सर्व गोप आणि गायी आनंदाने आपापल्या घरी परतल्या. श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वताला पुन्हा आपल्या हक्काच्या ठिकाणी खाली ठेवलं. श्रीकृष्णाच्या या पराक्रमाने इंद्र अचंबित झाला आणि त्याला त्याची भेट घेण्याची इच्छा झाली. आपल्या ऐरावतावर तो पृथ्वी लोकात उतरला आणि त्याला श्रीकृष्ण गोवर्धनाजवळ एका खडकावर बसलेला दिसला. श्रीकृष्णाला पाहून इंद्र विस्मयचकित झाला. तो कृष्णाकडे गेला आणि श्रद्धापूर्वक म्हटलं, हे पराक्रमी श्रीकृष्ण, तू गायींच्या रक्षणासाठी जे काही केलं आहे तो दैवी चमत्कार आहे. रागाच्या भरात मी सलग 7 दिवस पाऊस पाडला. तू जर मला थांबवलं नसतंस तर मला रोखण्याचं धाडस करू शकेल असं या साऱ्या जगात कुणीच नव्हतं. तू पुन्हा एकदा सर्वांना चकित केलं आहेस. मी देवतांचा इंद्र आहे आणि तू गायींचा इंद्र आहेस. म्हणून आजपासून तुला गोविंद म्हणून ओळखलं जाईल. याशिवाय पावसाळ्याचा अर्धा भाग मी तुला अर्पण करतो. तो शरद म्हणून ओळखला जाईल, ज्यामध्ये सर्व लोक तुझी पूजा करतील. तसंच आणखी एक कार्य आहे ज्यासाठी मी इथे आलो आहे. तू कंस, केशी आणि अरिष्टासुरासारख्या राक्षसांचा वध करावास, म्हणजे लोकांचं कल्याण होईल. तसंच माझा एक भाग कुंतीच्या गर्भातून उत्पन्न झाला आहे, जो माझ्यासारखाच आहे. तुला त्याचं रक्षण करावं लागेल. त्याला तुझा मित्र बनव. तो नेहमीच तुझं ऐकेल. हा कुंती कुमार जगातील महान धनुर्धर असेल आणि त्याच्यावरच महाभारताचं युद्ध अवलंबून असेल. अर्जुन,
असं या कुंती कुमाराचं नाव आहे. तू मला जेवढं प्रेम आणि स्नेह देतोस तेवढंच त्यालाही दे. तुमच्या जोडीला भरपूर प्रसिद्धी मिळेल. हे ऐकून श्रीकृष्ण भावविवश होऊन म्हणाला, देवराज, तुला पाहून मला आनंद झाला आहे आणि तू जे काही सांगितलं आहेस ते सगळं पूर्ण होईल. अर्जुनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला त्याच्याबद्दल आणि महान पंडूच्या इतर सर्व पुत्रांबद्दल माहिती आहे. धृतराष्ट्राच्या पुत्रांचीही मला चांगली माहिती आहे. म्हणून काळजी करू नका आणि निश्चिंत रहा. मी सोबत असताना अर्जुनाला कोणीही हरवू शकणार नाही. महाभारताच्या युद्धानंतर मी पांडवांना माझी काकू कुंतीकडे सुखरूप पाठवेन आणि अर्जुनावर माझं निस्सीम प्रेम असेल. श्रीकृष्णाच्या या शब्दाने प्रसन्न होऊन देवराज इंद्र पुन्हा स्वर्गात गेला. गोवर्धन पूजेची सुरुवात कशी झाली याची ही कथा होती. याबरोबरच आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे जेव्हा श्रीकृष्णाने इंद्राच्या क्रोधापासून ब्रजवासियांना वाचवण्यासाठी सलग 7 दिवस गोवर्धन पर्वत हातावर पेलला होता, तेव्हा सर्व ब्रिजवासियांनी त्याला दिवसातून 8 वेळा भोजन दिलं होतं. म्हणजेच त्याने 7 दिवसात 56 वेळा खाल्लं. तोच आता 56 भोग या नावाने ओळखला जातो. अशाच अजून मनोरंजक कथांसाठी सूत्रधार ॲपद्वारे आमच्या संपर्कात रहा.